मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण प्रीमिक्सच्या पॅकेटमधून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरू करूयात आणि व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी काही टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे की गुलाबजाम फुटू नये म्हणून काय करायचं किंवा त्याला चिरा पडू नये म्हणून काय करायचं, अशा बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला पटकन रेसिपीला सुरू करूया। मी इथे गिट्स कंपनीचा प्रीमिक्स घेतलेला आहे। तुम्ही कोणताही प्रीमिक्स आणलं तरी तुम्ही या पद्धतीने फॉलो करा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती मिळेल। तर आता सगळ्यात आधी आपण हे मोजून घेऊया। यानुसार आपण साखर मोजणार आहोत की आपल्याला साखर किती घ्यायची। ज्या वाटीने तुम्ही प्रीमिक्स मोजताय त्याच वाटीने तुम्हाला साखर मोजून घ्यायची आहे। आता मी इथं एकदम छोटीशी वाटी घेतली, जी आपण चहा प्यायला सुद्धा वापरतो, याला फुलपात्री पण म्हणतात। तर या पॅकेटमधून 2 वाटीला थोडंसं कमी इतकं ते भरलं आहे, म्हणजे 1.5 वाटी पण नाही आहे आणि फुल 2 वाट्या पण नाही आहे, एकदम थोडंसं कमी आहे 2 वाट्या भरायला। तर एवढं प्रीमिक्स या 200 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये आहे। आता हे मोजलेलं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात आधी याचं पीठ मळायला घ्यायचं। मग मी इथं अर्धाच कप, त्याच कपनी अर्धाच कप मी इथं दूध वापरलं आहे। तुम्ही याचा पाण्याचा वापर केला तरी पण चालेल, पाण्यामध्ये मळून घेतलं तरी पण चालेल। मी इथं थोडंसंच, आपल्याला जास्त दूध लागणार नाही आहे, एकदम थोडंसं लागणार आहे। अर्ध्यामधून पण ते दूध उरून राहतं, तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये। तर थोडं थोडं दूध ॲड करून मळत राहायचं। खूप चिकट असतं हे, म्हणून थोडं थोडंसं ॲड करून मळून घ्यायचं चांगलं। पीठ आपल्याला सॉफ्ट हवं आहे, घट्ट नको आहे। तर हे इथं अजून पण एवढं सॉफ्ट नाही झालं आहे की गुलाबजाम बनतील यामध्ये, म्हणून मी परत एकदा थोडंसं दूध ॲड करून मळून घेतलं आणि याला झाकून ठेवलं। आता याला झाकून ठेवायचं, एक 10-15 मिनटं तुम्ही त्याला झाकून ठेवा। तोपर्यंत आपण चासणी कशी बनवायची ते बघून घेऊया, म्हणजे आपलं पीठ पण एक साईडला मुरतं आहे आणि एक साईडला चासणी पण तयार होते। आता या 200 ग्रॅमच्या पॅकेटवर 600 ml पाणी लिहिलेलं आहे, पण आपल्याला 600 ml पुरत नाही। या पॅकेटमध्ये 40 ते 45 गुलाबजाम होतात आणि मग पाक खूप कमी पडतो। त्यासाठी मी इथे पाक थोडासा जास्त घेते आहे। मी 4 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण प्रीमिक्स मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी इथं 3 कप साखर ॲड केली। 4 ग्लास पाणी घ्यायचं, 3 कप साखर ॲड करायची आणि इलायची टाकायची। आता पाण्याचा रंग बदलेपर्यंत याला चांगलं बॉईल होऊ द्यायचं आणि खूप तार नाही आली पाहिजे, हाताला थोडंसं चिकट लागलं पाहिजे, इतकीच चासणी आपल्याला हवी आहे। तर चासणी जोपर्यंत तयार होते तोपर्यंत आपण पुन्हा एकदा पीठ बघूयात चांगलं मुरलं आहे का। तर मला हे थोडंसं दाटसर वाटतं आहे, घट्ट वाटतं आहे, म्हणून मी परत एकदा मळून घेतलं आहे। तर परत एकदा मळताना मी थोडंसं इथं पाण्याचा वापर केला आहे, थोडंसं पाणी शिंपडून मी त्याला परत मळून घेतलं आहे। आणि हे पीठ खूप चिकट असतं, तुम्हाला वाटलं तर ह्यामध्ये थोडासा मैदा तुम्ही ॲड करू शकता, खूप घ्यायचं नाही। फक्त तुम्हाला हाताला खूप जास्त चिकट होतं आहे आणि मळता येत नाही आहे त्याच वेळेस फक्त थोडासा मैदा घ्यायचा। मी इथं थोडासा मैदा लावून परत मळून घेतलेलं आहे आणि जे खाली एवढं चिटकून राहिलेलं ते सगळं चमच्याने साईडला काढलं आहे, म्हणजे आता तुम्हाला मळून घ्यायला चांगलं सोपं जाईल। आता हे पूर्ण मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। जितकं मऊ होईल ना तितकं गुलाबजाम तुमचे चांगले होतील आणि त्याला अजिबात चिरा पडणार नाही। पीठ चांगलं सॉफ्ट झालं की म्हणजे तेलामध्ये गुलाबजाम फुटत पण नाही आणि त्याला चिरा पण पडणार नाही। बघू शकता पीठ इतकं सुंदर झालं आहे, मऊसूद झालेलं आहे, सॉफ्ट झालं आहे, पहिल्यापेक्षा आत्ताचं एकदम व्यवस्थित आहे। आता मी गुलाबजाम हातावर वळताना कशी वळत आहे ते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि गुलाबजामला चिरा पडणार नाही। तर एकदम छोटा छोटा गोळा घ्यायचा, हातावर चांगला रगडून त्याला थोडंसं मऊ करून घ्यायचा आणि मग त्याचा राऊंड करायचा। बघू शकता याच पद्धतीने करा, म्हणजे अजिबात त्याला चिरा दिसणार नाही आणि गुलाबजाम तेलामध्ये फुटणार पण नाही। खूप छोटे छोटे गोळे घ्या, कारण तेलामध्ये हे फुलतात ना तेव्हा ते खूप मोठे होतात आणि या पॅकेटमध्ये 40 ते 45 गुलाबजाम आरामात होतात, पण ते तुमच्या साईजवर डिपेंड आहे की तुम्ही किती मोठी साईज घेताय, किती छोटे छोटे गुलाबजाम करताय, त्या साईजनुसार हे कमी जास्त होऊ शकतं। मी केलेले गुलाबजाम इथं 30 झालेले आहेत, कारण मी खूप छोटे नाही केले, थोडेसे मीडियम साईजमध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे मी इथं 30च बनवले। तुम्ही थोडीशी साईज अजून छोटी करून 40 ते 45 गुलाबजाम आरामात बनवू शकता। तर तुम्ही गोळे कसे करायचे गुलाबजामचे ते एकदा बघून घ्या। मस्त छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आणि त्याला अजिबात चिरा नाही पडणार, इतकं ते मऊ झालं पाहिजे। तुम्हाला जर वाटलं की हाताला खूप जास्त पीठ चिटकतं आहे किंवा काय, तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून गोळे करून घेऊ शकता। आता चासणीचा रंग पूर्ण बदललेला आहे,
बघू शकता आपली चासणी पूर्ण तयार आहे. इथं गॅस बंद करायचा आणि चासणी साईडला ठेवायची थंड व्हायला. खूप गरम गरम चासणीमध्ये गुलाबजाम टाकायचे नाही, कारण मग ते चासणीमध्ये फुटतात, खूप जास्त भिजले जातात आणि मग ते तुटून जातात आतमध्येच. त्याच्यामुळं थोडंसं साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण गुलाबजाम इथं फ्राय करायला घेऊया. माझे पूर्ण इथं गुलाबजाम करून तयार आहेत. आता तळून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये इथं तेल घेतलेले. गुलाबजाम डीप होतील इतकं तेल घ्यायचं आणि मीडियम गॅसवरच याला गरम होऊ द्यायचं. फुल गॅस करायचा नाही. खूप जास्त तेल तापलं तर गुलाबजाम करपून जातील. तर आधी चेक करण्यासाठी मी एक छोटासा गोळा टाकला आहे. तो चेक करायचा. फुलून तो असा वरती येतो म्हणजे तुमचं तेल एकदम छान तापलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकू शकताय. जर ते गोळावरती नाही येत आहे किंवा काय, तर ते जास्त बॉईल झालं आहे असं म्हणू शकता तुम्ही. आता बघू शकताय हो वरती तरंगत आहे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित झालं आहे. आता यामध्ये गुलाबजाम ॲड करून घेऊया. तर ॲट अ टाईम थोडेसेच टाका यामध्ये, कारण ते पटकन खाली चिटकून जातात, तर ते करपायला सुरू होते. थोडे थोडे करून तुम्ही फ्राय करून घ्या. मी तर एकदम टाकले तर थोडेसे खाली चिटकलेले आहेत. मग असे नको आहेत आपल्याला, म्हणून तुम्ही एकदम एक 10-10च्या हिशोबाने तुम्ही तळून घ्या. आणि झाऱ्याच्या ऐवजी काटा चमचा किंवा आपला नॉर्मल साधा चम्मच त्यांनी फिरवत राहायचं आहे, म्हणजे गुलाबजाम पूर्ण साईडनी रंग येईपर्यंत भाजले जातात. आता हे तुम्हाला एक साईडनी थोडेसे चिटकल्यासारखे दिसतात, पण टेन्शन घ्यायचं काहीच नाही, कारण नंतर जेव्हा ते पूर्ण भाजून घेतो आपण त्याचा कलर चेंज होतो. तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन हलवून घ्या म्हणजे ते चिटकणार नाही आणि छान रंग येईल. याप्रमाणे सगळे गुलाबजाम तळून घ्या आणि नॉर्मल गरम असलेल्या पाकामध्ये टाकून द्या. खूप गरम ठेवायचं नाही. एकदम नॉर्मल पाकामध्ये 8 ते 9 तास ठेवून द्यायचा आणि गुलाबजाम डीप होतील इतका पाक आपल्याला हवा. गुलाबजाम 7 ते 8 तास पाकामध्ये भिजत ठेवायचे. त्यानंतर ते खायला खूप छान होतात, सॉफ्ट होतात, पाक आतपर्यंत पोहोचला जातो. आजची ही गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या ऑल बटनावरती क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा. पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत थँक्यू.